तुमचं बाळ 1.5-2 वर्षाचं झालंय, पण अजूनही स्पष्ट बोलत नाही का? इतर मुलं पटापट बोलतात आणि तुमचं बाळ फक्त हाताने खुणा करतं. ही गोष्ट नक्कीच काळजी टाकणारी असते, पण घाबरू नका. आज मी तुम्हाला असे काही प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहे, ज्यामुळे तुमचं बाळ खूप लवकर आणि स्पष्ट बोलायला लागेल. तर नमस्कार, स्वास्थ्य मंत्र मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. बाळांचं उशिरा बोलणं होण्यामागे अनेकदा आपली एक छोटीशी चूक कारणीभूत असते. ती म्हणजे स्क्रीन टाईम. जर तुमचं बाळ जास्त वेळ मोबाईल किंवा टीव्ही बघत असेल, तर त्याचा मेंदू फक्त माहिती रिसीव्ह करतोय, पण त्याला उत्तर देण्याची गरज पडत नाही. त्यामुळे सर्वात आधी बाळाचा मोबाईल पूर्णपणे बंद करा. त्याच्याशी जास्तीत जास्त गप्पा मारा. बाळ जेव्हा काही वस्तू मागतं, तेव्हा ती लगेच त्याच्या हातात देऊ नका. त्याला त्या वस्तूची नाव विचारा. समजा त्याला पाणी हवं असेल, तर त्याला पाणी हा शब्द उच्चारायला प्रवृत्त करा. सुरुवातीला तो फक्त पा म्हणेल, पण तेही त्याच्या प्रगतीचे लक्षण आहे. दुसरा महत्वाचा उपाय म्हणजे बाळाला जास्तीत जास्त वेळ इतर मुलांमध्ये खेळू द्या. जेव्हा मुलं एकत्र खेळतात, तेव्हा त्यांना एकमेकांशी संवाद साधावाच लागतो. खेळताना होणारा हा संवाद कोणत्याही औषधापेक्षा जास्त प्रभावी ठरतो. तसेच बाळाला रोज गोष्टी सांगण्याची सवय लावा. रंगीत चित्राची पुस्तके दाखवा आणि त्यातील प्राण्यांचे, पक्ष्याचे आवाज काढून दाखवा. उदाहरणार्थ, बघ चिमणी कशी करते, चिव अशा आवाजामुळे बाळाला शब्दांचे उच्चार करायला मजा येते आणि तो अनुकरण करायला शिकतो. तिसरा उपाय म्हणजे काही सोपे जिभेचे व्यायाम. बाळ जेव्हा जेवतं किंवा दूध पितं, तेव्हा त्याच्या ओठांच्या बाजूला थोडा मध किंवा तूप लावा. ते चाटण्यासाठी बाळ आपली जीभ बाहेर काढतं. तेव्हा त्याच्या जिभेच्या स्नायूची हालचाल होते. बोलण्यासाठी जिभेचे स्नायू लवचिक असणं खूप गरजेचं असतं. यासोबतच फुगे फुगवणं किंवा कागदाचे बोळे फुंकून उडवणं यासारखे खेळ घेतल्याने फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि शब्दांचे उच्चार स्पष्ट व्हायला मदत होते. चौथा उपाय म्हणजे मसाज. बाळाच्या घशाच्या खालच्या भागाला आणि गालांना हलक्या हाताने बदामाच्या तेलाने मसाज करा. यामुळे त्या भागातील सर्क्युलेशन सुधारतं आणि बोलण्यासाठी लागणारे स्नायू सक्रिय होतात. नेहमी लक्षात ठेवा, बाळाशी बोलताना तो बोबडं बोलत असेल, तर तुम्हीही त्याच्यासारखं बोबडं बोलू नका. तुम्ही स्पष्ट शब्द उच्चारा, जेणेकरून तो योग्य शब्द ऐकेल आणि तसाच शिकेल. शेवटचा आणि सर्वात महत्वाचा सल्ला म्हणजे बाळावर कधीही ओरडू नका किंवा त्याला जास्त बोलण्यासाठी जबरदस्ती करू नका. त्याला प्रोत्साहन द्या. तो एक शब्द जरी बोलला तरी त्याचं कौतुक करा. यामुळे बाळाचा आत्मविश्वास वाढेल. जर बाळ 3 वर्षाचं होऊनही काहीच बोलत नसेल, तर मात्र स्पीच थेरपीचा सल्ला नक्की घ्या. आशा आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांची काळजी दूर होईल. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या स्वास्थ्य मंत्र मराठीला फॉलो केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.